आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात तेढ वाढताना दिसतेय। नांदेड जिल्ह्यातल्या रिसन गावात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटलाय। ओबीसी संस्थाचालक मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाला आव्हान दिल्यामुळे मराठा पालकांनी त्यांच्या पाल्यांची नावे शाळेतून काढून संबंधित शाळेवर बहिष्कार घातलाय। या निर्णयाचे पडसाद आता गावात उमटलेत। ओबीसी समाजाने सुद्धा बैठक घेऊन मराठा संस्थाचालक असलेल्या शाळांवर बहिष्कार घालायचा निर्णय घेतलाय। ओबीसी समाजातल्या पालकांनी त्यांच्या पाल्यांचं नाव संबंधित शाळेतून काढून घेतलंय। दोन्ही समाजाने एकमेकांच्या शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत असा निर्णय घेतल्याने हे गाव चांगलं चर्चेत आलंय। केल्यामुळे आमची लेकरं शिकू नये, असे शेती कराव, असेच इकडे तिकडे हिंडाव, त्याच्या मनामध्ये असे दाबून ठेवा, मराठा समाज हे दाबून ठेवा, ही भावना धोंडे सरच्या मनात अशी आम्हाला वाटाले। त्याच्यामुळे आम्ही तिथून याचिका टाकल्यामुळे आम्ही तिथून मराठा समाजाचे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्यानं पालकांना जेवढा विचार करून टीसी काढण्याचा विचार केला। एका समाजाला भूलताप करणं, एका समाजाला हे करणं, ह्याच्या शाळेमध्ये एकाच समाजाचे शिक्षक आहेत, लिंगायत समाजाचे, पण दुसऱ्या आरक्षण आहे की नाही। 367 जातीच्या विरोधात ते रान उठवलेत। आम्ही ओबीसीचा नेता आहे। संस्थाचालक आहेत मराठा समाजाचे, त्यांनी ओबीसीला विरोध केलाच नाही ना, ओबीसी समाजाला विरोध केलाच नाही ना, कारणच असू शकत नाही ना। पण यांनी जाणीवपूर्वक जाती द्वेषातून जो याचिका दाखल केली त्याच्यामुळे आम्ही आमची पाल्य काढत आहोत। मराठा समाजाचे जर विद्यार्थी एखाद्या संस्थेमध्ये शिकत असतील तर त्यांनी असं म्हणायला नाही पाहिजे की आमची मुलं एखाद्या ओबीसी संस्था चालकाच्या शाळेमध्ये शिकले पाहिजे किंवा त्यांनी त्याचे दाखले काढून घेतले पाहिजे, असं असायला नाही पाहिजे, व्हायला नाही पाहिजे। कुठल्याही संस्थेमध्ये 18 पगड जातीचे मुलं असतात, शाळेच्या चौकटीत गेल्यानंतर जात राहत नाही। आता रिसनगाव मधला माझा ओबीसी पूर्ण ताकदीने जागा झालेला, यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे आपलेही विद्यार्थी ओबीसीच्या संस्थेमध्ये टाकायचे। जिथं काही मराठा समाजाच्या संस्था असतील तिथून तो टीसी पूर्ण पालकांनी काढण्याचा निर्णय या रिसनगाव मधल्या गावकऱ्यांनी घेतलेला आहे।